आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सपने भरले का बांगड्या? हा, भरपूर बांगड्या भरा बर का. मम्मी साहेबाच्या लेकाचं लगीन आहे. एवढ्या हातभर बांगड्या भरा. अख्खा सातारा बघत राहायला पाहिजे. आणि एवढ्याच बांगड्या भरल्या होय? अगं चांगल्या 2-2 डझन भर की. मम्मी 2 बांगड्यांची एक जोडी मोजायची का एक बांगडी मोजायची? ए सरे करे, जी काय लिहायचं ती लिहा मोजून. आणीच्या नावच्या 2-2 डझन लिहा. ए बालम्या इकडे. हा, 70 बायका असतील पण जेवायला. अरे माणसं कशाला असणार जेवायला? माणसाला काय बांगड्या भरायच्या तोय? थांब, काय मम्मी? सत्याला बोलव की. अगं मग कपडे बदलाय गेलाय तू, अजून आला नाही होय? थांब, 0 मिनिटात त्याला घेऊन आलो. हा ए बोलत बसणार, त्या आचाराला ते साहित्य काढून दे तेवढं. हा भरा भरपूर भरा. हा अगं हुबी काय राहिलीस ती, जरा ती नीट कर की. काम करायला नग काय नग, तोंड कसं चालवता येते तेवढं. आवर चटच. हा आल्या वाटत. या मावशी या. अरे कसलं जड आहे? बांगड्या भरल्या का दगडी भरली त्यात? अहो बांगड्या जडच असते त्या. आमरे जा पट्टीशी मंजूला बोलून बांगड्या भरायला. चालते आलीच. काय बांगड्या भरायच्या आहेत त्या? नाही, ते काम करतोय ना म्हणून हे वर घेतलं. हा मग जावा, डीजाचं उरकले का नाही बघा जावा. सत्याजी, सत्याजी, सत्या कुठे गेला येऊ? मोबाईल तर इथे. कपडे घालता घालता गायब झाला का काय? अरे तो नाही की खोलीत, कुठे गेला असेल कुठं तरी गावल. चल माझ्या पाहुण्याची गाडी पण पडल्या, तर ना जायचंय. चल. अरे पण ती कुठं गायब झाला असेल की कुठं तरी गावल. शोधला पाहिजे साला लवकर. दरवाजा तर लॉक आहे. मग दीदी कुठं गेली असेल? मावशी हा ठीक आहे. हो का, येसलींची डबी आणली. आता कशा सरा चटते ती बांगड्या बघा. आई, अगं दीदी खोलीमध्ये नाहीये आणि खोली बी लॉक आहे आणि तिचा मोबाईल बी इथंच आहे. काय? भया 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 भया, म्हणजे हे बी गायब आहे. म्हणजे काय? म्हणजे जेव्हा ह्यो सत्या गायब झाला तेव्हाच बरोबर ही कशी काय गायब झाली? ह्याचा अर्थ त्या सत्याचा आणि मंजीचा मिळून काहीतरी प्लॅन आहे का नाही? वंसाव असं का करतील ते? का करतील म्हणजे काय? माझ्या नावाला बट्टा लावायचा असेल ना तुझ्या लेकीला. तरी मी म्हणतच होती, ह्या सत्यानं त्याचं जिथं लगीन हाय तिथंच बरोबर लगीन करायची आपर कशी काय दिली? ह्या सत्याचं राजकारणी डोसक आणि तुझ्या लेकीची पोलिशीन बुद्धी ही समजा एकत्र आलं ना जुळून. पर्या बाग, मी भी रत्ना काटे हाय. रत्ना काटे, काट्यानं काटा काढल्याशिवाय राहणार नाही, ध्यानात ठेव. वंसव ऐका. वंसव उगाच काहीतरी अंदाज बांधू नका तुम्ही. अहो आपली मंजू तशी नाही. हो ती इथेच कुठेतरी असेल, येईल इतक्यात. आमरे अगं कसं समजवायचं यासनी? आई, काय करतोयस? बहुतेक बाहेर आपण दोघं म्हणून गोंधळ उठलाय. आपल्याला शोधतात. जर आपल्याला अशा अवस्थेत बघितलं ना तर राडाच होईल.
अहो वाघमारे मॅडम, अहो रडायला काय झालं? ओ वाघमारे मॅडम, अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ. रडू नका ना. काय झालं तुम्हाला रडायला? आत्या काय आता आम्हाला सोडत नाही. सगळी लोक बी आईला काय काय सांगतील. आधीच घरात काही कमी टेन्शन आहे, त्यात मी भर घालते. ओ हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी काय तर करतो. तुम्ही शांत व्हा, रडू नका प्लीज. हो, आता हा काय नवीन प्रकार? कुणी आपल्याला असं अंधारात बघितलं तर काय वाटेल त्यांना? वाघमारे मॅडम, तुम्ही शांत व्हा, टेन्शन घेऊ नका. मी बघतो काय तर. तुम्ही शांत व्हा वाघमारे मॅडम. तुम्ही बसा, बघवाय तिथं. बया, लाईटीला बी आता जायचं होतं. बलम्या, ये सपने सवे कावे कुठं खपली समजेन काय माहिती. आता माझा मोबाईल बी नाही, त्याचा टार्च लावला असता तर. अयो, माझा तळपता सूर्य आज चंद्रावानी एकटाच दिसतोय. रत्ना, माझी रत्ना. तुझ्या तिरडीचा मोडला बांबू, तुझ्या घरादारावरून फिरवला खराच्या माती, मम्मी साहेबाशी पंगामध्ये साखर दंगा. बाहेर तुझ्या पिरतीची आस लागते क्षणाला, काळजात उतरती भिडते मनाला. तुझ्या भेटीसाठी राणी गाव सार ताणलं, अलगद चालणार आभाळ बी थांबलं. तुझ्या माग माग गुंततो या जीव तुझ्या मंदी. याड लागलं ग्वाड लागलं, तुझ्या पिरतीचं खुळ लागलं. याड लागलं ग्वाड लागलं, तुझ्या पिरतीचं खुळ लागलं, खुळ लागलं. डवल्या मानाचा तुझा भलताच तोरा, लिव तुझ्या भटान ह्यो कागद कोरा.
डौलमानाचा तुझा भलताच तोरा लिव तुझ्या भटान हो कागद कोरा तुझ्या गंधा मंदिरानी पानसार दंगल रूप तुझं न भावानी चांदण्यानी रंगल तुझ्या माग माग गुंततो या जीव तुझ्या मंदी याड लागल ग्वाड लागल तुझ्या पिरतीच खुळ लागल याड लागल ग्वाड लागल तुझ्या पिरतीच खुळ लागल तुझ्या माग खोळ्यावानी नाद करते हसते मी गाली गोड खळी पडते तुझ्या माग खोळ्यावानी नाद करते हसते मी गाली गोड खळी पडते मखमली गोळ जात सोपाना मी बांधला उधानल वादळ तुझ्या माग माग गुंततो या जीव तुझ्या मंदी काय करताय? खिडकी उघडून बघितलं असतं कोण दिसते का? नको उगाच आपल्या घरातल्यानी आपल्याला असं बघितलं तर हो काय झालं? अरे मम्मीच्याच रूम मधून आला ना ओरडण्याचा आवाज. कोण ओरडते रे? हा ना पेट चला बघू. अरे काय गोंधळ चाललाय? काय बाया ह्या माणसाला कुठं कुठं शोधायचं. आई 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 अरे ही तर मंजूची रूम आहे ना. काय चाललंय ही? मला नाही, मी काहीच नाही केला. मी माझ्या डोळ्याने बघत्या. चुक चुक तिकडं काय चाललंय बघा. हे काय चाललंय? सुनंदे बघ तुझ्या लेकीची थेर. मम्मी तरी मी तुला म्हणलं होतं मला नाही करायचं हिच्याशी लग्न. माझी आबू चांगली आहे का नाही? गबस मुर्द्या. आता आणि ह्या कॉन्स्टेबल वाघमारीनं काय दंगा घातला म्हणायचं. चेहऱ्यावर तर लईच बोळी दिसते ही, पण हिची थेर तर लईच वरची आहेत म्हणायची. काय आत्या बाई, लाखात एक नंबर सून शोधून काढली बघा तुम्ही. बघा कुणाबर गुण उधळते ते. सवे कवे काय मम्मी? सामान बाहेर काढते. हा सुनंदे आता तूच तुझ्या लेकीला जा विचार.
अयो भाऊजी तुम्ही? मम्मी साहेब काय आहे सुरू? अहो हे लग्न ठरवण्यासाठी आम्ही कमीपणा घेऊन तुमची माफी मागितली आणि हे बक्षीस देताय तुम्ही? ऐका ऐका, मला वाटतंय काहीतरी गैरसमज होतोय. अहो काय गैरसमज घेऊन बसलात तुम्ही? आतमध्ये जा आणि कोण आहे ते बघा आणि आम्हाला येऊन सांगा. भया 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 भया, ही थेर चालवली मी तू. अगं समधीकडे आम्ही तुला शोधायला लागलोय आणि तू इथं तुझ्या यारासोबत मज्जा मारतेस मी. तुमच्या दोघांचं हे आधीच ठरलं होतं ना? अहो काकू, अहो असं काय बी नाही. मम्मी तू तरी विश्वास ठेव माझ्यावर. माझ्या लेकावर पूर्ण विश्वास आहे. त्या कॉन्स्टेबलनीच ह्याचं लगीन होणे म्हणून काहीतरी प्लॅनिंग केला असेल. तुझा पोरग काय हरिश्चंद्राचा अवतार लागून गेला मी? तरी माझा संशय पहिल्यापासून होता ह्याच्यावर. ए माझ्या लेकाबद्दल अजिबात काय बोलायचं नाही, नाहीतर असं उत्तर देईल की खाली मान घालूनच फिरत बसतील अख्ख्या साताऱ्यात. ही रत्ना काटे बी कायम मान वर करूनच राहिल्या, कळलं का माया सुर्वे? ए तुझी लायकी तर आहे का माझं नाव घ्यायची शिपुर्डे? ए लायकी कुणाची काढतेस ग? का रे सत्या, आता का मुग गिळून बसलायस? सांग की काय म्हणत होतास ती? अगं आता जाऊ दे की सोड. ए तू तर गप्पच बस. रड काय तर परत या सर्वांना आपल्या प्लॅनवर डाऊट येईल. परत रडू? एक मला रडून रडून कंटाळा आला तर मी नाही रडणार. रड, मी नाही रडणार ना. तुला माझी शपथ आहे. यांनी माझ्या सोबत धोका केलाय. हे बघा, गैरसमज करून चुकीचा अर्थ काढण्यापेक्षा सत्या काय म्हणतोय ते बघा तरी, ऐका तरी. आणि या मुलीला मी चांगलं ओळखतोय. ही मुलगी कधीच चुकीचं वागणार नाही. होय मम्मी, तुम्ही समजताय ना तसं काय बी नाही बघ. आम्ही दोघं चुकून अडकलो होतो ग. आणि रुपालीला तर मी आयुष्यभराची साथ द्यायचं वचन दिलंय. असं कसं फसवीन तिला? माझं आणि वाघमारे मॅडमचं तसं काहीच नातं नाही. हे बघ सत्या, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण हिनच मुद्दा म्हणून काहीतरी केला असणार आहे बघ. हे
चला आपापल्या कामाला लागा. हे आमचा घरचा मॅटर आहे, आमचा आम्ही बघून घेऊ. तू आज चल, तुझ्याकडं तर बघतेच.